₹306. मीटर से जाना पड़ता है मालूम है ना? मीटर से जाना पड़ता है मालूम है ना? हाँ, कंपल्सरी मीटर ही हो गया है। तो इसमें क्यों दिखा रहे हैं? इसमें सजेस्टेड है वो, मतलब ये सिर्फ ऐप सजेस्टेड अमाउंट करता है, उसके आगे पीछे कुछ भी हो सकता है। आगे पीछे मतलब ये तो वही 300 रुपये आ जाएगा लगभग। ये टायर जितना घूमेगा उतने आएगा ना। और टायर के लिए फिर टायर के लिए वेट करने का, फिर तो यहाँ से पकड़ के निकल जाइए आप। जाए जाओ। फिर तो यहाँ से पकड़ के निकल फिर जाइए। उस साइड से इस साइड में क्यों बुलाया मेरे को? अरे लोकेशन ही है भाई। ये लोकेशन देखो ना तुम्हारा ये। कहाँ खड़ा हूँ मैं? एक मिनट रुक जाओ जरा। लोकेशन ही मेरी है करंट की। ये देखो मैं कहाँ पे हूँ और तुम्हारा लोकेशन कहाँ पे है। मेरी लोकेशन ही यहीं का डालता हूँ। कंपल्सरी मीटर है, हाँ? कंपल्सरी मीटर में जायला लागतं जरा कॅन्सल. कुठलाही ड्रायव्हर घेऊन जाणार नाही कारण नियमच हा झालेला आहे. आमच्या नियोजन RTO कडनं परिवार अधिकाऱ्यांनी परमिशन दिलेली आहे आम्हाला आणि आमचं मंजूर नाही. बघा 3 गाड्या आलेल्या ओला उबर केलेलं कोथरूडसाठी. पुढे एक स्विफ्टच्या पुढे एक रिक्षा आहे, ही एक रिक्षा आणि माझी एक रिक्षा. 3 गाड्यांना त्यांनी सांगितलं, 3 गाड्यांनी सांगितलं मीटरने म्हणून. मग लास्टला ही 4 व्हीलर घेऊन त्यांचे निघून चाललेले. आम्ही दोघांनी मीटरने कॅन्सल केले होते. तिसरी रिक्षा आली, ती रिक्षा माहिती नाही, दोन्ही मीटरनी होते म्हणून त्यांनी स्वतःची 4 व्हीलर घेऊन निघून गेलेले. ते मीटरने करा तरच फायदा राहील, नाही तर तुम्ही तुमची. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपली ओपनिंग झालेली पिंपरी निलकनी. ओलाला दाखवले होते फक्त ₹250. त्याला मीटरने घेऊन आलो होतो. मीटरने घेऊन आल्याच्या नंतर ते मीटरला झाले ₹250 आणि मीटरला झाले ₹306. आणि आता एक परत ॲडव्हान्समध्ये उचललेली कोथरूडला बुकिंग घेऊन आलो होतो. कोथरूड उचलली, कोथरूडला विचारलं मीटरने येणार का, नाही म्हणले. तिथनं 3 रिक्षावाल्यांनी कॅन्सल केली 3 राईड. आणि चौथ्यांदा ते त्यांची 4 व्हीलर घेऊन निघून गेले. वैताग येऊ द्या पण सहभाग एकच ठेवा, मीटर कंपल्सरी ठेवा. आता दुसरी बुकिंग आपल्याला पडली आहे. ब्ल्यू ब्रिज म्हणून दाखवलं. एक तर म्हाळुंगी बी असू शकते आणि ब्ल्यू ब्रिज बी असू शकते, त्याच्यावर माहिती नाही. आता बघू, पिकअप करायला आलो आहे. कस्टमर काय म्हणते काय नाही माहिती नाही. आजचे 2 भाडे सकाळीच कॅन्सल झालेले आहेत की मीटरने नाही म्हणून. आता बघू पुढचं काय जातं आहे, कसं जातं आहे दिवस. जायला लागतं माहिती ना. हो, कंपल्सरी मीटरच आहे. हां, काय 10-5 रुपये इकडे तिकडे होतील, एवढी गॅरंटी नाही सांगू शकतो. ₹17 पर किलोमीटरचा हिशोब आहे मीटरचा, एवढं सांगू शकतो. ₹17 पर किलोमीटर एवढं सांगू शकतो. हां, पर किलोमीटर ₹17. OTP का म्हणते? OTP हाँ, स्कॅनर होईल. 309. मैम मीटर से जाना पड़ता है बोले. 3 4 9 ₹122 आणि ₹99. पुराना सांगवी 55 रुपये. जायला लागतं माहिती ना. कुठे बी 64. हो मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना.
काय मध्येच तुमच्या लोकांचे रूल्स चेंज होतात. ओला उबेरचं चेंज झालं, आम्हाला चेंज करायला झालं. OTP मीटरचा पाडा OTP सांगा, OTP फोर टाकलं. डबल हो, बरोबर. आणि आता एवढ्या दिवस कर चल. आपल्याला एवढ्या बुकिंग वाजल्या ॲडव्हान्समध्ये कंटिन्यू मीटरने ॲग्री केलं कस्टमरने. पहिले पिंपरी निलकमधनं हिंजवडीला गेलो. हिंजवडीचे काहीतरी 138 रुपये झाले होते. त्यांना ड्रॉप केल्या उबेरने लगेच दिली शिवाजीनगर. शिवाजीनगर 16 किलोमीटरच्या घरात होती. शिवाजीनगरचे भेटले 302 रुपये का किती रुपये भेटले. गोखलेनगर ड्रॉप केली की लगेच गोखलेनगरमधनं भेटली नवी सांगवी. नवी सांगवीचे भेटले 122 रुपये. आणि नवी सांगवी ड्रॉप झाल्याच्या नंतर लगेच पडली औंध. औंध काहीतरी 2 रुपये मायनस भेटले. त्यांना 65 दाखवलेले, मला 62 काहीतरी भेटले. आणि त्याच्यानंतर औंधमधनं एक भेटली बाणेर. बाणेरच्या कस्टमरने थोडंसं किचकिच केलं. बाणेरच्या कस्टमरने थोडंफार किचकिच केलं, पण त्यांचे भेटले 91 रुपये. तिथनं बाणेरमध्ये जेवण झालं. जेवण केल्याच्या नंतर आत्ता भेटली आकुर्डी. आकुर्डीचं भाडं सोडलं. भाडं दाखवलेलं आकुर्डी 226 रुपये दाखवलेले. 226च्या जागेवर मला भेटले 266 रुपये. आता बघा तुम्ही किती बेनिफिट आहे मीटरने करण्यात. रिक्षावाल्याला नम्र विनंती आहे बाबा, पण कंपल्सरी मीटरने चल. मीटरने चालल्यानंतर कस्टमर ॲग्री करतात ते तुम्ही विचारण्यासाठी घाबरू नका. दादा कंपल्सरी मीटर आहे. मीटरने कंपल्सरी मीटर झालेलं आहे. तसं काय शक्यता नाही सांगू. 17 रुपये पर किलोमीटर एवढं सांगू शकतो. ओलावर केलं नाही की मग तुम्हालाच प्रॉब्लेम येणार ना. तुम्हीच नाही पण हॉस्पिटल बेस चांगलं चालू आहे मग तेच ना. हॉस्पिटलवाल्यांना भेटत नाही ना. करणार का सर्व ह्याच्याच बेसवर करणार ना. त्याचं बेसवर होतं ना. सजेस्टेड आधीच RTO आणि हायकोर्टमधनं जे आर आलेलं आहे की हे सजेस्टेड आहे. हे सजेस्टेड आहे की का बरं हे सजेस्टेड हायकोर्टमध्ये करू सजेस्ट. नका ओलावाल्याकडे स्वतःच करा. तुमची विश. आमचा काय प्रॉब्लेम नसतो तो. आम्हाला परवडतं. आम्ही आमचं सांगणं का आम्हाला सांगून करा म्हणून केलेलं आहे म्हणून आम्ही करतोय. OTP OTP काय नाही ते काय मीटर रोड झालं एवढं कसं काय नाही, पण त्यांना रोड सांगायला लागेल ना 10 वेळा. चालतं, मग काय नाही. आता घे जाऊ दे 0392 146. आपण निगडी आकुर्डीमध्ये येतो. आकुर्डीमधनं आपल्याला पडली ताथोडे म्हणून भूमकर चौकाच्या मधल्या रोडची बुकिंग. ती होती काहीतरी 7.5-8 किलोमीटरच्या घरातली बुकिंग होती. इथं त्यांना मीटरने म्हटलं. त्यांनी थोडंफार बोलाचाली झाली. त्याच्यानंतर ते आले, गाडीमध्ये बसले. त्यांचं बिल झालं 150 रुपये बिल झालं. आणि ओलाला दाखवत होतं फक्त 136 रुपये. म्हणजे 15 रुपये एक्स्ट्रा भेटले मला एका बुकिंगमधनं. आता बघू 15-20 रुपये तर एक्स्ट्रा 17 रुपये भेटले अंदाज. बघू आता पुढची बांधेर बसली ॲडव्हान्सला. गेटला इथं आलो आहे. कस्टमर काय म्हणताय काय नाही आता बघू. चाललाय मीटरने जायला लागलं. हां मीटर क्यों इससे नहीं चलोगे क्या? कंपल्सरी मीटर ही है. अच्छा कितना लोगे मीटर से? नहीं मीटर जितना दिखाता है उतना. कितना आते हो? 17 किलोमीटर पर किलोमीटर का हिसाब रहता है. अच्छा क्या हो गया? इसमें तो कुछ 240 आ रहा था 244 करके. वो नहीं आइडिया बस उसका. कितना आएगा उधर लगभग? थोड़ा बताओ ना मुझे. 17 17 रुपये पर किलोमीटर क्या? हाँ कितना दिखा रहा है किलोमीटर है, ये अंदाज दे दो. 300 से बीच में होना चाहिए. 17 किलोमीटर से पहले रहेगा तो 18-19 बीच हो गया तो 10-20 रुपये ऊपर हो जाएंगे. होटल 4553. केल्यामुळे सगळ्यांनी चालू केलं.
हे आता कंपन्यांचं काहीच सांगू नव्हतं. ओ टी पी काय म्हणतो? चला. ओ टी पी काय म्हणलेले? ओ टी पी 2107. 2107.